नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। कोणकोणते निर्णय आहेत याबद्दलची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मधील ठळक वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना या ठिकाणी घोषित करण्यात आली आहे। ती म्हणजे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना। कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम यामध्ये असणार आहे। राज्याबरोबर भागीदारीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून कमी उत्पादकता, मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले 100 जिल्हे यात समाविष्ट केले जातील। यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे। मित्रांनो, या संदर्भात जेव्हा GR येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया। त्यानंतर बघा, पुढचा निर्णय आहे डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भरता। सरकार तूर असेल, उडीद आणि मसूरवर लक्ष केंद्रित करून 6 वर्षाचे डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे। नाफेड आणि NCF आगामी 4 वर्षात शेतकऱ्याकडून या डाळींची खरेदी करतील, असा सुद्धा उल्लेख या निर्णयाअंतर्गत घेण्यात आलेला आहे। पुढचा निर्णय आहे भाजीपाला आणि फळासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम। उत्पादन, कार्यक्षम पुरवठा प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी रास्त किमतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याबरोबर भागीदारीत एक व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कोणता आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया। तो म्हणजे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC कार्ड ज्या शेतकऱ्याकडे आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना काढायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारा अपडेट आहे। आपण आता समजून घेऊया कापूस उत्पादकांसाठी अभियान। कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि अधिक लांब धाग्याचा कापूस वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षाच्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे। बघा, किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCCच्या माध्यमातून वर्धित पतपुरवठा, KCC मार्फत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपयापर्यंत वाढवली जाईल, असा सुद्धा उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्वी जे KCC वरती 3 लाख रुपये दिले जात होते, आता यामध्ये वाढ करून 5 लाख रुपयापर्यंत किसान क्रेडिट कार्डवरती जो कर्ज आहे तो दिला जाणार आहे, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त भरपूर अशा महत्त्वपूर्ण मध्यमवर्गीयासाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत। काही वस्तू सुद्धा स्वस्त झालेल्या आहेत। याबद्दलची पूर्ण माहिती हा जो चार्ट मी दाखवत आहे, हा जर चार्ट पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकेन। त्या ठिकाणी पूर्ण अर्थसंकल्प आजचा त्या ठिकाणी टाकेन। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते वाचून घेऊ शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक योजनेबद्दल अचूक माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद। आज इथेच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।